पूर्वी बावनकुळे यांच्या सांगण्यावरनं त्यांची दोघांची भेट झाली असं मला देखील 4 ते 5 दिवसापूर्वी कळलं होतं. पण मला असं वाटलं की आपण जोपर्यंत या ऐकिवात गोष्टी नक्की होत नाही तोपर्यंत आपण न बोललेलं योग्य, म्हणून मी ते जास्त लावून धरलं नाही. पण आज जर हे माध्यमांपुढे येत असेल आणि हे खरं असेल तर अतिशय चुकीचं होतंय हे अतिशय दुर्दैवी आहे असं म्हणायला लागेल. आणि कुठेतरी मला धस यांना हेच सांगायचं आहे की तुम्ही त्या परिवाराबद्दल बरोबर त्यांना शब्द दिलाय तुम्ही की ते प्रकरण लावून धराल आणि न्याय मिळवून द्याल. तर आताच्या घटकेला जर तुम्ही असे प्रकार केलेत तर हे अतिशय चुकीचं होईल. त्या कुटुंबाबरोबर केलेली प्रतारणा होईल आणि कुठलेही तुम्ही असं करू नये अशी पुन्हा मी एकदा त्यांना विनंती करतेय. ऐकून खूप डिस्टर्बिंग वाटलं मला हे. आणि राजकारण म्हणजे सगळंच सेटिंगचं राजकारण जे होतंय ना, वाईट वाटतंय ते बघून. मात्र त्याचबरोबर बावनकुळेंनी असं म्हटलं की त्या दोघांमध्ये मनभेद नाहीत तर मतभेद आहेत आणि पुढच्या काळामध्ये हे मतभेद दूरही होतील. ते जे बडबड आहे ना, ती मतभेद नाही, मनभेद नाही, हे ऐकून ऐकून ना वीट आला आता. यांचे राजकारण कुठल्या स्तराला ते कधी काय बोलतील, काय वागतील, कधी एक येतील, कधी एकमेकांचे गळे दाबतील, काहीच सांगता येत नाही. म्हणून मला असं वाटतं की हे राजकारण अतिशय खालच्या दर्जाचं चाललंय आणि जे बीडमध्ये होत आहे ते खरंच धसांना पुन्हा एकदा माझी विनंती आहे, असं तुम्ही करू नका. लोकांचा राजकारणावरचा विश्वास पूर्णपणे उठवेल. दमानेजी थोडंसं थांबवते. साहेब, तुमची आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली.